आपण नेक्स्ट प्रॅक्टिकलला द फिटिंग शॉप संदर्भात डिटेल्स मध्ये माहिती घेऊ. आपण मागच्या प्रॅक्टिकल मध्ये काय काय शिकवलं फिटिंग शॉपचं कोणी सांगेल? काय माहिती दिली तुम्हाला शॉप बद्दल? फिटिंग शॉप्समध्ये कोणकोणते इक्विपमेंट्स यूज केले जातात त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिली होती. बरोबर. सर्व माहिती दिली होती तुम्हाला? येस हो सर. सर. व्हर्नियर कॅलिपर कशासाठी वापरतो आपण? आपण मागच्या प्रॅक्टिकल मध्ये सर्व इन्स्ट्रुमेंट संदर्भात माहिती दिलेली होती, कोणतं इन्स्ट्रुमेंट कशासाठी वापरलं जातं. तर आपण जेच मागे प्रॅक्टिकल मध्ये झालेलं आहे ते क्वेश्चन तुम्हाला आता विचारलोय. तो व्हर्नियर कॅलिपर जो आहे तो व्हर्नियर कॅलिपर आपण कशासाठी वापरतो जॉबला? सांगेल कोणी? सर मेजरमेंटसाठी मेजरमेंट घ्यायला इनर लागते. आउटर मेजरमेंट साठी. इनर आउटर मे अजून इनर डायमीटर आउटर डायमीटर मेजर करण्यासाठी. बरोबर बरोबर. थिकनेस मेजरमेंट. ratio of the small scale. बरं ठीक आहे. व्हाईस जो आहे व्हाईस, तो व्हाईस आपण कशासाठी वापरतो? फिटिंग शॉप मध्ये सर्वात जास्त वापर होणारा इन्स्ट्रुमेंट, सर्वात महत्वाचं इन्स्ट्रुमेंट फिटिंग शॉपचं. सांगेल कोणी? सर परत एकदा सांगा. स्क्रीनवरती दिसते बघा, जे व्हाईस आपण फिटिंग शॉप मध्ये कशासाठी वापरतो? स्क्रीन नाही सर दिसत, विजिबल नाही. यस सर. स्क्रीन नाही दिसत आहे? नाही सर. नो Yes, सर. sir. दिसती सर. नाही दिसत आहे. दिसती सर. ठीक आहे, ठीक आहे. दिसते? Sir, screen नाही दिसत आहे. नाही सर आम्हाला नाही दिसत. नाही दिसत आहे screen. नो सर ठीक आहे, दिसत ठीक आहे. नाही माझ्या स्क्रीन. फोनवर दिस ठीक आहे, करतो काम. दिसते सर्वांना स्क्रीन? यस येस यस सर आता दिसतो. हो सर. मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारला होता. येस सर. जे आता फिटिंग शॉप मध्ये सर्वात महत्वाचे इन्स्ट्रुमेंट जे आहे व्हाईस, तो आपण कशासाठी वापरतो? सर हो, एखादा होल्डिंग जो डिव्हाइस. मेटलचा आयरनचा रॉड राहतो तो बेंड करण्यासाठी किंवा मेटलचे होल्ड ऑब्जेक्ट होल्ड करण्यासाठी. अजून कोण सांगेल? अजून महत्वाचा पार्ट राहिलाय म्हणजे कशासाठी वापरतो आपण? Sir, object bend करायला. ग्रीप आणि थ्रेड देणे, म्हणजे थ्रेड थ्रेडचे साठी पण वापरतो आपण. जे आपलं एमएस प्लेट आहे, एमएस चं मटेरियल आहे एमएस प्लेट आपण तिथे फिट करणार, बाकी मग काय करणार त्याच्यावरती? अजून स्टार्टिंगचं जे ऑपरेशन आहे कसं करणार आपण? आता थ्रेडिंग आणि ड्रिलिंग जे होल आहे, थ्रेडिंग वगैरे टॅपिंग वगैरे ते नंतरच ऑपरेशन झालं. स्टार्टिंगला आपण काय करणार?
ऑब्जेक्ट स्टेबल करणार. अजून कोण सांगते अजून? ज्यावेळेस आता आपण जॉब करायचा आहे, स्टार्टिंगला आपण काय करणार, जॉब व्हाईस मध्ये फिट करणार. फिट करून घेतल्यानंतर त्याला पहिले हेक्सा ब्लेडच्या सहाय्याने कटिंग होणार आहे. कटिंग झाल्यानंतर त्या जॉबला आपण काय करणार, सरफेस वरती इथं फिट करणार. सरफेस बाजूने सरफेस बाजूने फिट केल्यानंतर फाईलच्या सहाय्याने त्याच्यावरचे मटेरियल काढण्यासाठी सर्वात जास्त व्हाईटचा वापर करतो. कारण की आपण फिटिंग शॉप मध्ये जो जॉब आहे तो फिटिंग याच्यात झाल्यानंतरच आपण जॉब कम्प्लीट करू शकतो. फिटिंग शॉपचा सर्वात महत्वाचा पार्ट म्हणजे बेंच वाईस आपल्या फिटिंग शॉप मधला. जो आपला बेंच वाईस असतो त्याचं मटेरियल कोणतं असतं? त्याची बॉडी कोणत्या मटेरियलची असते? बॉडी तुम्हाला स्क्रीनवरती लोखंड. दिसतोय का बेंच वाईस? येस सर. पूर्ण दिसते, त्याचे नाव Yes, sir. वगैरे दिसत आहे? येस सर. येस सर. येस हा सर. बरोबर. मग आता बॉडी क्लॅम्प कोणत्या मेटल असतं सर. हा क्लॅम्प मेटल. अरे त्या स्क्रीनवरती सर्व डिटेल दिलेले आहे कोणत्या मटेरियलचे आहे. मी फक्त तुम्हाला विचारतोय, म्हणजे तुम्हाला सर्व अँसर रेडी आहे स्टीलची. का? हा आयर्नची असते सर. स्टील स्टीलचे. दोन मिनिट. स्टील सर. तुमच्या लक्षात नाही. आयर्न. मी बॉडी विचारली. सर मेलेबल आयर्नची कास्ट असते. आयरन. हा आयर्न दिसते आता क्लिअर. येस सर. येस सर. हे बघा आता इथं हे दिलेले आहे बघा. आता ही जी बॉडी आहे त्या व्हाईटची ही जी बॉडी आहे, हे बघ, हा पार्ट आणि हा पार्ट, पूर्ण हा पार्ट कास्ट आयर्नचा असतो. पूर्ण हा कास्ट आयर्नचा असतो. या कास्ट आयर्नला जर आपण हॅमरनं जोरात फटका मारला, म्हणजे जोरात हॅमरिंग केले, तर त्या कास्ट आयर्नचा लगेच तुकडा पडतो. लक्षात घे. पण ज्यावेळेस आपण हे फिट करतो, ज्यावेळेस फिटिंगला त्याला बेंड वगैरे हा प्रकार काहीच नसतो. म्हणजे आपलं जे लोखंड असतं, आपण आता अँगल रॉड वगैरे सांगितलं त्या मुलांनी, व्हाईस मध्ये रॉड आपण बेंड करतो, तसं ह्या व्हाईसला आपण किती टाईट केलं, काही केलं तरी हे कास्ट आयर्नला काही होत नाही. पण मग त्याला जोरात हॅमरिंग केली तर त्याचा तुकडा पडतो. असं मटेरियल ते लवचिक असतं. आणि ह्या ज्या प्लेटा असतात, या दोन्ही प्लेटा वगैरे आपण ज्याच्यात जॉब फिट करत असतो, त्या स्टीलच्या प्लेटा असतात. आणि त्याला हे दिलेलं असतं, काय म्हणतात त्याला, आपण भट्टीमध्ये ना त्याला हार्डनिंग केलेलं असतं त्या प्लेटांना, म्हणजे जेणेकरून जॉब आपण फिट करू ना त्याला आतमधून स्क्रॅचेस पडू नये म्हणून त्या हार्डनिंग केलेल्या असतात पूर्ण. त्याला अशा भट्टीमध्ये त्याला आहे ना गरम याच्यामध्ये पूर्ण हार्ड केलेल्या असतात या दोन्ही पण प्लेटा. त्याच्यानंतर इथं हा ऍडजस्टेबल स्क्रू असतो, म्हणजे आपण या हँडलच्या साहाय्याने जो व्हाईस आहे हा पूर्णपणे ओपन करू शकतो, ही बाजू, आणि परत फिट करू शकतो. अशी ऍडजस्टमेंट असते याला. स्लायडिंग जॉ दिलेली बघा, ही स्लायडिंग जॉ. तुम्हाला शीट मेटल मध्ये क्षीरसागर सरांनी सी क्लॅम्प बद्दल सांगितलं असेल तुम्हाला. हे बघा आता हा व्ही ब्लॉक आहे.
व्ही ब्लॉक आपण कशासाठी वापरतो, कशासाठी वापरू शकतो, कोण सांगेल? सगळे डिटेल्स दिलेली त्याच्यावरती. व्ही ब्लॉक जो आहे त्याच्यामध्ये ज्यावेळेस राऊंड जॉब असतो तिथे हा राऊंड जॉब याच्यावरती फिट करून त्या जॉबला आपण मार्किंग पण करू शकतो. पुढे स्क्रायबर पण आहे. स्क्रायबर तुम्हाला सांगतो, तो स्क्रायबर वापरला जातो मार्किंगला. या क्लॅम्पिंग स्क्रूच्या सहाय्याने जॉब फिट केला जातो. सी क्लॅम्प आहे हा. या सी क्लॅम्पला आपण काय करतो, जे ड्रिल मशीन्स आहे, ड्रिल मशीन ज्यावेळेस जॉबला ड्रिल करायचे तर त्या जॉबला आपण काय करतो, ड्रिल मशीनचे एक बेंच वाईज असतो, पण मग त्या बेंच वाईजला फिट केलेला नसतो. ज्यावेळेस ड्रिल मारतो त्यावेळेस तो बेंच वाईज पूर्णपणे राऊंड फिरू शकतो. त्याच्यासाठी त्याला फिट करण्यासाठी म्हणजे एका जागेवरती तो फिट राहावा, म्हणजे जेणेकरून आपल्याला हाताला विजा होऊ नये किंवा तो फिरल्यानंतर लागू नये. तर त्याच्यासाठी आपण काय करतो, त्या बेंच वाईसला सी क्लॅम्पच्या साहाय्याने फिट करून घेतो तिथं तात्पुरतं, म्हणजे ड्रिलिंगसाठी. म्हणजे त्याला ऍडजस्टेबल का दिलेली खालच्या बेंच वाईसला, आपण एकच ठिकाणी ड्रिल मारणार नाही. जर जॉबवरती 4 ठिकाणी जर ड्रिल असेल वेगवेगळ्या अँगल्स मध्ये, तर आपण तो व्हाईस फिरू शकलो पाहिजे. म्हणजे एक पहिलं ड्रिल झालं, आता दुसरं ड्रिल या बाजूला आहे, तो व्हाईस तिथपर्यंत गेला पाहिजे, फिरला पाहिजे. कारण की ड्रिल जे आहे ते ऍडजस्टेबल नाही, ती डायरेक्ट स्ट्रेट राहणार. त्याच्यासाठी आपण या सी क्लॅम्पचा वापर करतो, म्हणजे जेणेकरून सी क्लॅम्प तिथंच वापरला जातो असं काही नाही, बाकीच्या ठिकाणी पण वापरला जातो. प्रत्येक ठिकाणी आता आपल्याकडे ग्राइंडर मशीन, हँड ग्राइंडर मशीन, ज्यावेळेस आता ऍट ए टाइम 10 रॉड कट करायचे, तर त्यावेळेस काय करतो आपण, त्याला फिट करण्यासाठी समजा बेंच वाईज मध्ये आपण ह्या सी क्लॅम्प मध्ये त्याला फिट पकडतो, म्हणजे जेणेकरून तो एखादा रॉड कट होऊन बाजूला पडणार नाही किंवा सटकणार नाही, लागणार नाही. त्याच्यासाठी आपण त्याला सी क्लॅम्प मध्ये व्यवस्थित प्रकारे फिट करत असतो. त्याच्यानंतर ही सरफेस प्लेट आहे. या सरफेस प्लेटचा वापर आपण फिटिंग शॉप मध्ये ज्या वेळेस आपण जॉबला फायलिंगच्या सहाय्याने जो सरफेस भाग असतो तो फाईलच्या सहाय्याने आपण प्लेन करतो. मटेरियल काढल्यानंतर प्लेन केल्यानंतर त्याला ज्या वेळेस मार्किंग करायची असते जॉबला, म्हणजे एक त्याचा सेंटर काढायचा असेल, जर आपली 40x40 ची साईज असेल आणि त्याचा सेंटर काढायचा आहे त्या आपल्या एमएस प्लेटचा, तर सेंटर काढण्यासाठी आपण काय करतो, ह्या सरफेस प्लेट वरती जॉब ठेवत असतो. आणि जॉब ठेवल्यानंतर ह्या अँगल प्लेटच्या साहाय्याने, ही अँगल प्लेट आहे, ह्या अँगल प्लेटच्या साहाय्याने काय करतो, अँगल प्लेट ह्या बाजूला ठेवतो आणि जॉब इथे असतो आपला. म्हणजे ह्या अँगल प्लेटच्या सपोर्टच्या साहाय्याने या सरफेस प्लेट वरती ठेवतो. आणि आपण काय करतो, जे आपण व्हाईट बोर्ड वरती जे चॉक वापरतो बघा,
ते चॉक थोडेसे आपण ओले करून त्याला जो सरफेस असतो जॉबचा त्याला पूर्ण आपण व्हाईट करून घेतो, जेणेकरून ज्या वेळेस आपण हाईट गेजच्या सहाय्याने मार्किंग करू त्याच्यावरती सेंटर काढण्यासाठी, तर ती पूर्णपणे मार्किंग दिसून येते. ते व्हाईट पूर्ण सरफेस व्हाईट असतो आणि ज्यावेळेस आपण तो सेंटर काढतो त्यावेळेस तो पूर्णपणे दिसून येतो. त्याच्यासाठी ह्या सरफेस प्लेटचा आपण जॉबला मार्किंग करण्यासाठी वापर करत असतो. या सरफेस प्लेट अँगल प्लेट जे आहे. आणि आता तुम्हाला मी स्लिक लॅम्प संदर्भात सांगितलं. स्लिक लॅम्प आपण याच्यावरती पण फिट करू शकतो. जर जॉब असेल, मोठा जॉब असेल, तर जॉब आपल्याला तिथं त्याला फिट नाही होते अँगल प्लेटला. तर मार्किंगसाठी काय करणार आपण, ह्या बाजूला इथं स्लिक लॅम्प आपण फिट करू शकतो. ह्या बाजूने टाकून आणि ह्या बाजूला त्याला टाईट करू शकतो, म्हणजे जेणेकरून ह्या जॉबची जे मार्किंग आहे ते एकदम आपण ऍक्च्युअल म्हणजे जॉब सरकणार नाही आणि जॉबचा सेंटर व्यवस्थित प्रकारे काढू शकतो. आणि जॉबला ज्या अँगल मध्ये आपण ड्रिल देणार आहे, ड्रिलची पण जी मार्किंग असते ती इथेच करावं लागते. आपण ह्या ज्या जॉब तुम्हाला या सेमिस्टरचा दाखवलेला आहे अँगल फिटिंग, त्या अँगल फिटिंग मध्ये आपण काय केलेले, 2 ड्रिल घेतलेले. 5 mm ची ड्रिल आहे, 6 mm चा टॅपिंग आहे, 1 mm एक्स्ट्रा टॅपिंग घेतलेली, जेणेकरून आतमध्ये जी रिडिंगची जी डेप्थ आहे ती 1 mm असणार. असे 2 ड्रिल घेतलेले वेगवेगळ्या अँगल मध्ये, वेगवेगळ्या MM साईज मध्ये. म्हणजे बाजूला ऍक्च्युअल साईज जी आहे ड्रिलची साईज ती 5 mm आहे. आणि ज्या वेळेस आपण ते जे 2 ड्रिल करणार साईज मध्ये, तर त्यावेळेस आपण काय करणार, त्या जॉबला या स्लिक लॅम्पच्या साहाय्याने आपण फिट करणार. पण मग आता आपण काय करणार, आपली जॉबची साईज 50x50 असेल तर त्याला एवढे स्लिक लॅम्पची गरज पडणार नाही. का गरज पडणार नाही, आपला जॉब छोटा आहे, जास्त मोठी साईज नाही. ज्यावेळेस 100+ असेल तर त्यावेळेस आपल्याला त्या स्लिक लॅम्पचा वापर करावा लागतो, जेणेकरून जॉब सरकणार नाही, म्हणजे आपल्या ऍक्च्युअल मॅप मार्किंग मध्ये मार्किंग घेता येईल आणि त्याच्यावरती मार्किंग करता येईल. तुम्हाला मी स्टार्टिंगला व्ही ब्लॉकचं सांगितलं, त्याच्यावरती सांगितलं स्क्रायबरच्या सहाय्याने मार्किंग केली जाते. त्याच्यावरती स्क्रायबर आलेलं आहे आणि ट्रायस्फिअर. हे बघा, हा जो स्क्रायबर आहे, स्क्रायबर हा सर्व शॉपमध्ये वापरला जातो. जे आपले फिटिंग शॉप आहे, कार्पेंटरी शॉप आहे, शीट मेटल शॉप आहे, प्लंबिंग शॉप, वेल्डिंग शॉप, मशीन शॉप. ऍक्च्युअल तुम्हाला 2च शॉप आहे, फिटिंग शॉप आणि शीट मेटल शॉप. या शीट मेटल शॉप मध्ये हा स्क्रायबर पण वापरला जातो. ज्या वेळेस आपण जॉबला मार्किंग करायची, तो शीट मेटल तर आपण सरफेस प्लेट वरती येऊ शकत नाही. का घेऊ शकत नाही, अँगल प्लेट वरती त्याला जर मार्किंग करायला जर घेतलं, त्याची थिकनेस किती असते, कोणी सांगेल थिकनेस किती असते? शीट मेटलची आपला जो पत्रा आहे, पत्रा वापरतोय आपण जॉबसाठी, त्याची थिकनेस कोणी सांगेल किती असते? जे आपण घरावरती पत्रे टाकतो, शीट मेटल कुठे वापरतो आपण? 0.5 mm. बरोबर मानसी, गुड आन्सर देत चला पटकन. आन्सर म्हणजे जेणेकरून तुम्ही सांगत चालेल, तुम्हाला पण लक्षात येईल, कळेल असं
मीच बोलत चाललो तर मग तुमच्या लक्षात नाही येणार, विसरून जाल तुम्ही लगेच पुढे शेवटचं स्टार्टिंगचं जे सांगितलेलं ते शेवटपर्यंत गेल्यानंतर तुम्ही विसरून जाल स्टार्टिंगला काय सांगितलं. हा जो पॉईंट आहे तुम्ही नोटेड करून ठेवा. शीट मेटलची थिकनेस किती असते? 0.5 mm असते. कारण की ज्यावेळेस तुम्ही जॉब कराल त्यावेळेस तुम्हाला ते सर विचारतील, शीट मेटलचे सर शॉपमध्ये. आपण शीट मेटलचा जॉब करतोय, मग शीट मेटलचा जो हे आहे मटेरियल, त्याचा जॉबची थिकनेस किती आहे तर सर्वांना सांगता आली पाहिजे. त्याच्यासाठी ही जी स्ट्रेंथ एंड आहे हा, या एंडच्या साह्याने मार्किंग केली जाते त्याच्यावरती. आणि हा जो स्क्रायबर असतो, या स्क्रायबरला आपण जे जॉब आपण फिट करत असतो मशीन मध्ये, लेथ मशीन वरती ज्यावेळेस जॉब फिट केला जातो, राऊंड जॉब असतो तो आपण 4 जॉब चेक असतात त्याच्यावरती जॉब आपण फिट करून दिला, पण मग तो जॉब काय करतोय, त्या जॉब मध्ये आउट फिरतोय, तर मग ते आउट काढण्यासाठी या स्क्रायबरचा वापर केला जातो. का केला जातो? हा जो पॉइंट असतो, ह्या पॉइंटला काय केलं जातं, त्या जॉबच्या सरफेसला टच केलं जातं, जेणेकरून बघितलं जातं जॉब कोणत्या बाजूने वरती झालेला आहे आणि कोणत्या बाजूने खालती झालेला आहे. म्हणजे ह्याच्या साहाय्याने त्या जॉबचा सेंटर काढला जातो. म्हणजे तो जॉब, त्या जॉब मध्ये ऍक्च्युअल म्हणजे एकदम म्हणजे जो बेंड असतो, जो बेंड फिरतो, तो पूर्णपणे बेंड काढण्याचं काम या स्क्रायबरच्या साहाय्याने आपण करत आहोत. म्हणजे आपण कटिंग टूलच्या साहाय्याने जे मटेरियल काढणार, जर जॉब बेंड जर असेल तर काय होईल, एका बाजूने 3 mm मटेरियल कट होईल आणि एका बाजूने 1 mm मटेरियल कट होईल. तर तुम्ही म्हणाल असं कसं काय? कारण की जॉब मध्ये फिट केलेल्या लेथ मशीन होती राऊंड जॉब, राऊंड बार, लक्षात घे, राऊंड बार तो बेंड फिरतोय. बेंड फिरतो म्हणजे काय झालं, एका बाजूने खाली येतोय, एका बाजूने वरती जातोय. म्हणजे त्याची जी सेंटर आहे, जॉबचा सेंटर आहे, तो ऍक्च्युअल नाही. म्हणजे ज्या वेळेस कटिंग टूल जॉब जवळ जाईल तर त्यावेळेस काय होईल, एक बाजूने तो जास्त कटिंग टूल वरती येतोय, त्या ठिकाणी काय होईल, 2-3 मटेरियल आहे जास्त एमएम मध्ये 2 mm मटेरियल एक्स्ट्रा निघेल आणि ज्या बाजूला कमी आहे त्या बाजूला 1 mm मटेरियल निघेल. म्हणजे काय होईल, तो जॉब जेवढा बेंड आहे त्या बेंडच्या साहाय्याने जास्त मटेरियल कट करून घेईल आणि आपल्याला जर 2च mm मटेरियल कट करायचं असेल तर तो जॉब आपला चुकून जाणार. म्हणजे ते मटेरियल फेकून द्यावं लागणार आपल्याला. म्हणजे आपली जी ऍक्च्युअल साईज आहे ते ऍक्च्युअल साईजच्या मायनस मध्ये गेलं जॉब, त्याच्यामुळे तो काही कामाचा नाही राहणार. त्याच्यासाठी ह्या स्क्रायबरच्या साह्याने जॉबचं पूर्णपणे सेंटर काढतो. सेंटर काढल्यानंतर पूर्णपणे तो सेंटर निघाल्यानंतर मग तो जो जॉब असतो तो जॉब एकदम ऍक्च्युअल मध्ये येतो आणि जे 2 mm मटेरियल असतं ते आपण कट करून ऍक्च्युअल मध्ये हे करत असतो. त्याच्यानंतर ट्रायस्फिअर आहे. ट्रायस्फिअर आपण पहिले प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला सांगितलेले कशासाठी वापरला जातो ट्रायस्फिअर वगैरे येते. सांगता येईल कोणाला ट्रायस्फिअर त्यासाठी वापरतो? स्क्रीनवरती दिसत असेल तुम्हाला ट्रायस्फिअर आपण कशासाठी वापरतो. दिसते स्क्रीनवरती कशासाठी वापरतो आपण? ट्रायस्फिअर ज्यावेळेस आपण जॉब केलेला असतो त्या जॉबला आपली सर आवाज अडकतो. जॉबची आवाज आला. सर आवाज नाही येते.
वॉल्यूम ब्रेक होत आहे. Used for making, marking and checking 90-degree angles. येतोय आवाज? आवाज येतोय माझा? Yes, sir. Yes, sir. हे बघा ट्रायस्क्वेअर मार्किंग करण्यासाठी आणि चेक करण्यासाठी ट्रायस्क्वेअरचे साइन सांगेल का कोणी? ट्रायस्क्वेअरच्या साइन ज्यावेळेस जॉब्स तुम्हाला मी थिकनेस सांगितली 5 थिकनेस असते आणि जो स्पेस भाग आपण साह्याने मारणार जो सरफेसन जे आहे फाईलचे साईन आहे ते मटेरियल कट करणार. मटेरियल कट केल्यानंतर जो सरफेस भाग आहे तो पूर्णपणे राईट अँगल आहे किंवा नाही, राईट अँगल किंवा 5 mm चे जे थिकनेस आहे ती राईट अँगल आहे किंवा नाही ते बघण्यासाठी आपण त्या ट्रायस्क्वेअरचा वापर करतो. काय असतं त्याच्यावरती 50 mm चा जॉब आहे आपला. फाईलची जी थिकनेस असते, फाईलची जी लेंथ रुंदी वगैरे रुंदी जी आहे 25 mm असेल, 30 mm आहे. आपला जॉब किती आहे? 50 mm. आपण काय करणार ज्या वेळेस स्टार्टिंग पासून एंड पर्यंत त्या फाईलला आपण त्या जॉबवरती एकसारखं फिरवणार जेणेकरून त्या जॉबचा पूर्ण जो अँगल आहे तो एकसारखा आला पाहिजे. जर आता तो एकसारखा आपण ठीक आहे एक बाजूला जास्त घासलेला आहे ते फाईलच्या साह्याने आपल्याला वाटते तर मग आपण काय करणार ट्रायस्क्वेअरच्या साह्याने त्या जॉब अँगल चेक करणार. का चेक करणार? एका बाजूला जर फाईलच्या साह्याने जर जास्त मटेरियल कट झालेला असेल तर त्यावेळेस आपण ज्यावेळेस तो ट्रायस्क्वेअर लावतो ना तर त्यावेळेस ज्या ठिकाणी मटेरियल कमी कट झालेले त्या ठिकाणी काय होईल तो सर्वात अगोदर त्या टच होईल ट्रायस्क्वेअर आणि जिथं जास्त झालेले तिथं तो होणार नाही. म्हणजे ज्या वेळेस आपण जॉब वरती लावून त्याला धरणार त्यावेळेस काय होणार आपल्याला त्या बाजूला आरपार त्याला दिसणार म्हणजे तो जॉब मध्ये ज्या ठिकाणी कमी मटेरियल निघालेले त्या ठिकाणी तो सर्वात अगोदर जॉब आणि ज्या ठिकाणी जास्त मटेरियल कट झाले त्या ठिकाणी तो टच होणार नाही. त्या ठिकाणी म्हणजे काय झालेली आहे ते तुमचा जो अँगल तो चुकलेला आहे. एका बाजूला जास्त मटेरियल कट झाले आणि एका बाजूने कमी कट झाले. याच्यासाठी आपण आवाज ब्रेक होतोय सर तुमचा. अँगल म्हणजे ट्रायस आवाज ब्रेक होतोय. सर आवाज ब्रेक होतोय तुमचा. सर येत नाही आवाज. हो सर. अच्छा अच्छा ठीक. येतोय आवाज? यस सर. यस सर. येस सर. ठीक आहे. हे बघा आलं लक्षात तुमच्या ट्रायस्क्वेअर आपण कशासाठी वापरतो? येस सर. हा हे बघा ज्या वेळेस आपण जॉब Yes, sir. करायला घेतलेला आहे तर आपण तुम्हाला स्टार्टिंगला मी पहिल्याच लेक्चरला सांगितलं आपण फाईलचा वापर कशासाठी करतो जॉब करण्यासाठी. त्या जॉब वरती आपण
ते जे मटेरियल असतं ते मटेरियल कट करण्यासाठी त्या फाईलचा वापर करतो. पण मग आपण काय करतो, सरफेस वरती फाईल मारतोय 2 mm मटेरियल आपण कट केलेलं आहे, झालेलं आहे. पण मग त्या जॉबचा जो अँगल आहे तो अँगल अॅक्युरेट आहे किंवा नाही कसं काय कळणार आपल्याला? मग त्याच्यासाठी आपण या ट्रायस्क्वेअरचा वापर करतो. त्यानुसार काय होतं, अँगल जर अॅक्युरेट असेल तर जॉब आपला एकदम परफेक्ट आलेला आहे. हे पूर्णपणे या ट्रायस्क्वेअरच्या सहाय्याने क्लिअर केलं जातं. आता व्हर्नियर कॅलिपर झालंय, परत बाकीचं आपण तुम्हाला मायक्रोमीटरची माहिती दिली आपण, इनसाइड वगैरे येते, त्याच्या सहाय्याने तर आपण काय अँगल चेक करू शकत नाही. व्हर्नियरच्या सहाय्याने कसं काय अँगल चेक करणार आपण? त्या व्हर्नियरच्या सहाय्याने अति सूक्ष्म माप म्हणजे ऍक्च्युअल माप घेण्यासाठी त्याचं आपण मेजरमेंट घेण्यासाठी वापर करणार त्याचा. पण मग जॉबचा अँगल पण चेक केला पाहिजे. जॉबचा अँगल कसा चेक करणार मग आपण? तर मग आपण ह्या ट्रायस्क्वेअरच्या सहाय्याने आपण जॉबचा पूर्णपणे अँगल जो आहे तो अॅक्युरेट आणण्यासाठी जॉबचा जे अँगल असतो तो ट्रायस्क्वेअरच्या सहाय्याने आपण चेक करत असतो. स्क्रायबर लक्षात आलं सर्वांच्या? येस सर. लक्षात घ्या, स्क्रायबर आपण कशासाठी वापरतो तुम्हाला, कारण की स्क्रायबरचा जो वापर आहे तो शीट मेटल मध्ये होणार आहे. मार्किंगला करतो आपण. हे बघा, आता आपण स्क्रीनवरती दाखवलेलं लेग कॅलिपर. ह्या लेग कॅलिबरचा वापर त्यांनी कशा प्रकारे करतो आपण ते तुम्हाला ऍक्च्युअल ह्या ड्रॉइंग मध्ये दाखवलेलं बघा. फॉर एक्झाम्पल ही आपली MS प्लेट पकडा आणि इथे काय केलेलं आहे त्यांनी, इथे एक जॉबचा सेंटर काढलेला बघा. हा सेंटर, हा इथे आपण ड्रिल पकडू, हा ड्रिलचा सेंटर त्यांनी काढलेला आहे फॉर एक्झाम्पल. आणि ह्या लेग कॅलिबरचा हा जो पॉइंट आहे हा पॉइंट इथे टच करून घेतला आणि जो लेफ्ट साइडचे आहे त्याला डायरेक्ट इकडे आपली जी थिकनेस आहे थिकनेसच्या साहाय्याने त्याला इकडे लावून, आणि ही जी साईज आहे ही साईज अशा प्रकारे त्यांनी काढली बघा. किती आली? लगेच लेग कॅलिबर इथं त्यांनी स्केलवरती ठेवला, स्केलवरती ठेवून ते ऍक्च्युअली त्यांनी साईज काढली. म्हणजे हे साईज किती आली? 20 कॅलिबर, 20 mm, सॉरी. इथं त्यांनी व्हर्नियर कॅलिपर लावला असतं, पण मग व्हर्नियर कॅलिपर जर इथे लावले असते तर मग इथे त्यांनी ऍक्च्युअल माप घेतले नसते, कारण की या बाजूला त्यांनी टच झाला नसता या बाजूला. आता इथे याला पॉईंट आहे, या लेग कॅलिपरला इथं पॉईंट असल्यामुळे काय झालं, तो ऍक्च्युअल मध्ये आपण त्याला पॉईंट घेऊ शकतो. म्हणजे या पॉईंट वरती ठेवून त्याचं जे मेजरमेंट जे आहे ते परफेक्ट आपण घेऊ शकतो. ऍडजस्ट करू शकतो आपण त्याला. आणि ज्या वेळेस आता इथे माप घेतलेले त्या मार्किंग वरती ठेवलेले त्याला, त्यावेळेस आपण काय करू शकतो, त्याला इथं फिट करून घेऊ शकतो. एकदा फिट केला आणि इथून तो कॅलिपर बाजूला घेतला की स्केल वरती ठेवायचा, म्हणजे त्याचं डायरेक्ट ऍक्च्युअल माप निघणार. हे बघा, अशा प्रकारे याचा वापर केला जातो जॉबवरती.
हे बघा, हे पंच डॉट पंच आहे, सेंटर पंच आहे. या पंचचा जो वापर आहे, या पंचचा वापर आपण काय करतो, ज्यावेळेस सरफेस प्लेट वरती, अँगल प्लेट वरती ठेवलेली सरफेस प्लेट वरती ज्यावेळेस हाईट गेजच्या साहाय्याने आपण ज्यावेळेस मार्किंग करतो, मार्किंग केल्यानंतर जॉबचा सेंटर काढतो, ज्या ठिकाणी ड्रिल करायचे त्या ड्रिलचा पण सेंटर काढतो. सेंटर काढल्यानंतर जेणेकरून आपण तिथे ड्रिल मारणार, तर ते ड्रिल त्याच पॉइंट वरती ड्रिल झालं पाहिजे. त्याच्यासाठी आपण काय करतो, सेंटर पंच किंवा डॉट पंच आपण तिथे पंच करून घेतो हॅमरच्या साहाय्याने, म्हणजे जेणेकरून ते ड्रिल त्याच ठिकाणी होणार. त्याच्यासाठी आपण या पंचच्या साहाय्याने तिथे पॉइंट करून घेतो. आणि ज्यावेळेस आता आपला अँगल फिटिंग जॉब आहे, आपण 45 डिग्री मध्ये कटिंग घेतलेली जॉबला, तर तिथे कटिंग करण्यासाठी काय करणार, आपण सरफेस प्लेट वरती तर मार्किंग करूनच घेणार. मार्किंग झाल्यानंतर त्याला ह्या अॅन्व्हिल वरती ठेवू. अॅन्व्हिल वरती ठेवल्यानंतर या पंचच्या साहाय्याने काय करणार, ज्या ठिकाणी आपण मार्किंग केलेली त्या मार्किंग वरती पूर्ण पंचिंग करून घेणार. का, आपण हेक्सॉ ब्लेड म्हणजे हँड हॅक्सॉ आहे, आपल्या हँड हॅक्सॉच्या साहाय्याने आपण ते जे कटिंग आहे ती कटिंग करणार आहे, तर ती कटिंग बाजूला जाऊ नये, जेणेकरून जॉब प्लस किंवा मायनस होऊ नये. म्हणजे 2 पार्ट असणार आहे ते आपले अँगल फिटिंग. ते 2 पार्ट कट झाल्यानंतर ते कमी जास्त कट जर झाले तर आपला जॉब चुकतो, कारण की तो फिटिंग होणार नाही. तर त्यावेळेस आपण काय करणार, त्या मार्किंग वरती त्या पंचिंगच्या साहाय्याने पूर्णपणे त्याला मार्किंगला पंच करून घेणार, जेणेकरून त्या पंचिंग वरतीच आपण एक्स्ट्राच्या साहाय्याने कटिंग करणार आणि जॉब ॲक्युरेट मध्ये कट होणार. हा जो डॉट पंच आहे 60 डिग्री मध्ये, हा आपण जॉबला मार्किंग करण्यासाठी वापरतो. जॉबवरती पंचिंग करण्यासाठी, म्हणजे कट करायचं त्यावेळेस आपण त्या डॉट पंचचा वापर करतो. आणि सेंटर पंच जो आहे, सेंटर पंच हा आपण ड्रिलिंग करण्यासाठी वापरत असतो. 90 डिग्री मध्ये येतो, ड्रिलिंग करायचं त्यावेळेस आपण हा सेंटर पंच वापरणार. हे बघा, आता तो वरती आपण लेग कॅलिपर बघितलंय, इथे काय दिलेलं बघा, आउटसाइड कॅलिपर आणि इनसाइड कॅलिपर. बरं, आउटसाइड कॅलिपर आपण कोणतं माप घेण्यासाठी वापरतो, एक्सटर्नल की इंटरनल, कोण सांगेल? एक्सटर्नल. इंटरनल. अजून इंटरनल सर. आउटर. बर, प्रशांत, आनंद इंटरनल. अजून कोण सांगतं? आउटसाइड कॅलिबर विचारलाय मी. हा, फर्स्ट प्रॅक्टिकलला मी सांगितलेलं आहे, इंटरनल एक्सटर्नल कशाला म्हणतात. कोण सांगता अजून? एक्सटर्नल. एक्सटर्नल. बर, एक्सटर्नल ज्यांनी सांगितलं त्यांचं आन्सर बरोबर आहे, कारण की आपण आता ह्या ड्रॉइंग मध्येच दिलेलं आहे. हे बघा, आउटसाइड कॅलिपर हा जो एक्सटर्नल
मेजरमेंट घेण्यासाठी वापरतो आपण. आणि खाली त्यांनी लगेच दिलेले आहे, आपण ज्या वेळेस याचे मेजरमेंट घेतलेले तर त्यावेळेस इथे लगेच आपण त्या स्केलवरती ठेवून त्या जॉबचं ऍक्च्युअल आपण मेजरमेंट इथं बघू शकतो बघा. आणि त्याला ऍडजस्टेबल दिलेलं इथे, म्हणजे स्क्रू टाईट आणि लूज करू शकतो, म्हणजे जेणेकरून जॉब लहान मोठा असेल तर त्याला आपण इथे त्या साईज मध्ये जॉब फिट करून ऍक्च्युअल माप घेऊ शकतो. आणि इनसाइड कॅलिबर कोणतं माप Internal. घेण्यासाठी वापरतो आपण? इंटरनल. बरोबर इंटरनल. बरोबर. हे आन्सर सर्वांनाच सांगता आलं, का सांगता आलं? अगोदर प्रॅक्टिकलला सर्वांना सांगितलेलं होतं आपण एक्सटर्नल आणि इंटरनल कशा प्रकारे आपण माप घेतो आणि कशा सहाय्याने. आता त्याच्यावरती स्क्रीनवरती दिलेले आहे तुम्हाला. इंटरनल म्हणजे आतील बाजूमधील माप आणि एक्सटर्नल म्हणजे बाहेरील माप. इनसाइड कॅलिबरच्या सहाय्याने जे इंटरनल जे माप आहे जॉबचं, हे अशा प्रकारे त्यांनी मेजरमेंट घेतलेले. मेजरमेंट घेऊन लगेच खालीच स्केल दाखवलेली बघा. लगेच त्यांनी जॉबला कसा किती माप आहे ते ऍक्च्युअल मध्ये इथे दाखवते हे पॉइंट. वर्नियर कॅलिपरची माहिती मी तुम्हाला स्टार्टिंगला दिलेली आहे. या वर्नियर कॅलिपरच्या सहाय्याने कोणते कोणते मेजरमेंट घेतले जातात सांगाल का कोणी? अनुष्का सांग. भक्ती, वर्नियर कॅलिपरच्या सहाय्याने कोणते कोणते मेजरमेंट घेतले जातात? सर्व दिलेलं आहे त्याच्यावरती. डायमेन्शन्स असतात. काय काय? आउटसाइड डायमेन्शन्स आपण इनसाइड आणि आउटसाइडचे डायमेन्शन्स मेजर करू शकतो एखाद्या ऑब्जेक्ट. अच्छा, अजून काय करू शकतो? अजून त्याची लेंथ किती आहे, त्याची विड्थ किती आहे ते आपण मोजू शकतो ॲक्युरेटली. ठीक, बरोबर. अनुष्का, ठीक. हे बघा, आपण वर्नियर कॅलिपरच्या सहाय्याने एक्सटर्नल मेजरमेंट पण घेऊ शकतो. या दोन्ही जॉच्या सहाय्याने आपण एक्सटर्नल मेजरमेंट घेणार. त्याच्यानंतर जे इंटरनल मेजरमेंट घ्यायचे ते ह्या जॉच्या सहाय्याने आपण एक इंटरनल मेजरमेंट घेणार. त्याच्यानंतर डेप्थ मेजरमेंट जे आहे, डेप्थ मेजरमेंट आपण ह्या ब्लेडच्या सहाय्याने घेणार. हा जो पार्ट आहे हा ऍडजस्टेबल पार्ट आहे, हा पूर्ण बाहेर निघतो. आणि त्यानंतर ही जे साईज दिलेली असते वर्नियर कॅलिपरची, ती स्टँडर्ड साईज असेल त्या वेगवेगळ्या साईज मध्ये 150 mm असतो, 30 mm असतो, म्हणजे 150 आणि 300 आणि 450 अशा स्टँडर्ड साईज असतात. त्या स्टँडर्ड साईज मध्ये हे जे ब्लेड आहे, ह्या ब्लेडच्या साहाय्याने आपण डेप्थ साईज घेऊ शकतो जॉबची मेजरमेंटला. म्हणजे ह्या वर्नियर कॅलिपरच्या सहाय्याने आपण काय करतो, तिन्ही मेजरमेंट घेऊ शकतो, एक्सटर्नल, इंटरनल आणि जी डेप्थ असेल ती डेप्थ साईज घेऊ शकतो. आता या वर्नियर कॅलिपरला ह्या जे जॉज असतात ह्या जास्त म्हणजे डीप मध्ये म्हणजे आतमध्ये मेजरमेंट नाही घेऊ शकत. त्यावेळेस आपण काय करणार आहे, आता हे बघा, हे जे इनसाइड कॅलिबर जे आहे, इनसाइड कॅलिबर एवढे आतमध्ये जाऊ शकतात, तसं वर्नियर कॅलिपर नाही जाऊ शकत.
त्याच्यामुळे या इनसाइड कॅलिबरच्या साहाय्याने आपण आतील व बाहेरील म्हणजे जे कॉर्नरला जे आहे, हे बघा हे कॉर्नर, या कॉर्नरचं पण माप घेऊ शकतो आणि ह्या कॅलिबर आतमध्ये टाकून म्हणजे आपण जवळजवळ 50, 60, 70, 80 पर्यंत आपण ते आतील माप घेऊ शकतो. पण मग व्हर्नियर कॅलिबरच्या सहाय्याने आपण काय करणार, फक्त स्टार्टिंगचं जे आहे, आपण समजा ड्रिल मारलेले, त्या ड्रिल तर स्टँडर्ड साईज असते, ड्रिलची साईज काही मारल्यानंतर कमी जास्त होत नाही. त्यावेळेस मग आपण समजा आतमधून ज्यावेळेस पार्टिंग टूलच्या सहाय्याने आपण जर मटेरियल कट केलेलं असेल लेथ मशीनवरती जर ड्रिल मारून, तर त्यावेळेस आपण या व्हर्नियर कॅलिबरच्या या जॉसच्या सहाय्याने त्याचे मेजरमेंट घेणार, इंटरनल मेजरमेंट. त्याला पण लॉकिंग स्क्रू दिलेला व्हर्नियर कॅलिबरला. ज्यावेळेस आपण डेप्थ मध्ये ब्लेड टाकणार, तर त्यावेळेस तिचं मेजरमेंट ऍक्च्युअली यावं, जेणेकरून ते मेजरमेंट ही जी प्लेट आहे सरकून येते, त्याच्यासाठी लॉकिंग स्क्रू दिलेला आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण जॉबच्या आतमध्ये ब्लेड टाकलं, तर मग इथं लॉकिंग करू शकतो, म्हणजे जेणेकरून जी मेजरमेंट आहे ते ऍक्च्युअली येणार आपल्याला. ही एक्सोफ्रेम आहे. एक्सोफ्रेम आपण सर्वच ठिकाणी वापरतो, म्हणजे घरगुती सुद्धा आपण एक्सोफ्रेमचा वापर करत असतो. जर घरामधील जर प्लंबिंगचं जर काम जर असेल, जर लिकेज झालेलं आहे, त्याला आपण काय करतो, तेवढा भाग जो लिकेजचा जो हे झालेला आहे तो काढण्यासाठी आहे, तर आपण ह्या हेक्सा ब्लेडच्या साहाय्याने आपण कट करून घेतो. जो खराब झालेला पार्ट आहे तो कट करून तिथं काय करतो आपण, कपलिंग किंवा एक्स्ट्रा जे मटेरियल असतं, कपलिंग असो, टी असो, एल्बो असो, काय असेल ते आपण त्या ठिकाणी टाकून तो पार्ट एक करून घेत असतो. तर तो खराब जो पार्ट असतो किंवा नवीन पार्ट टाकायचा आहे, तर एक 1 फूट म्हणजे 1 फूट लागतोय, आपलं 2 जर पार्ट असेल तर आपण त्याला काय करणार, हे एक्स्ट्राच्या साहाय्याने कटिंग करून घेणार. आणि जे आपण फिटिंग शॉप मध्ये जॉब कटिंग करण्यासाठी जे साधन वापरतो, ते हँड एक्सोच्या साहाय्याने आपण जॉबला कट करत असतो, मार्किंग करतो. त्या मार्किंग करून घेतल्यानंतर व्हाईस मध्ये फिट करतो. फिट केल्यानंतर त्या एक्सोच्या साहाय्याने कट करत असतो. आपण हे जे आहे ते फिटिंग शॉप मध्ये वापरतो शीट मेटल. ज्यावेळेस तुमचं शीट मेटल मटेरियल असेल, त्यावेळेस आपण काही एक्सोच्या साहाय्याने ते मटेरियल कट करणार नाही. जे आपण शीट मेटल जे आहे, जे मटेरियल ते आपण कट करण्यासाठी कोणत्या इन्स्ट्रुमेंटचा वापर करणार, कुणी सांगेल? हेक्सा ब्लेडच्या साहाय्याने आपण शीट मेटलचं मटेरियल कट करणार का? जो शीट आहे तो शीट कट करण्यासाठी कोणतं इन्स्ट्रुमेंट वापरणार आपण? शीट मेटल मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे कोणतं इन्स्ट्रुमेंट वापरणार. इन्स्ट्रुमेंटची पण माहिती दिलेली तुम्हाला क्षीरसागर सरांनी. कुणी सांगेल? कटर सर. कोणतं कटर वापरणार आपण? आनंद, फास्ट आन्सर द्यायचे, सर्च करत नका बसू. शीट मेटल कटर. दर्शन, शीट मेटल कटर. नाही, शीट मेटल आपलं शॉप झाला. कटरचं नाव सर, काय? फाईल वापरता कोणत्या का? कटरचं? फाईल वापरता का? फाईल आता फाईल जी आहे आपण ते मटेरियल काढण्यासाठी करतो आपण. आता पूर्ण शीट आहे, मोठा शीट आहे, त्या शीट मधून एक 150 मटेरियल म्हणजे 150 बाय 150 तेवढंच मटेरियल कट करून घ्यायचं आपल्याला. तर आपण मटेरियल ते कट करायचे, पण मग कशाच्या साहाय्याने कट करणार? तिथं आपण एक्सो वापरणार का? एक्सो फ्रेमच्या साहाय्याने कट होईल का?
तुम्हाला सांगितलेलं आहे सर्व प्रॅक्टिकल मध्ये झालेलं आहे, लक्षात ठेवत चला. सर थिन शीट छिजेल मेटल कटर असतं. छिजेल हो सर हो बरोबर. छिजेल हा आदित्य छिजेल काय सांगितलं? छिजेल नाही मला ऐकून येते तू काय सांग. छिजेल्स चिजल नाही चिजल के सीझर. लेटरच्या हे बघा लेजर लक्षात सर. ठेवा चला आपण लक्षात ठेवा चला आपण कशासाठी काय वापरतो. जे शीट मेटलचं जे मटेरियल जे आहे शीट आहे तो शीट कट करण्यासाठी आपण टीन कटरचा वापर करतो. कोणत्या कटरचा? टीन कटर. लक्षात घ्या टीन कटर. चिजल नाही, सीझर नाही, शीट मेटल कटर पण नाही, टीन कटर. जर आपण ह्या हँड ॲक्सोच्या सहाय्याने जर ते शीट कट केलं तर त्यावेळेस ते आपले पूर्ण हातामध्ये ते कटर आपले शीट घुसलेलं आहे, पूर्ण घुसलेलं राहील. कारण की याला पूर्णपणे हे थ्रीडिंग आहे आणि शीट काय आपण व्हाईस मध्ये फिट करू शकणार नाही. त्याची थिकनेस किती 0.5 mm म्हणजे ते पूर्ण हाताला लागून पूर्ण म्हणजे हाताला पूर्ण विजा होतील आपल्या. त्याच्यामुळे आपण हे हॅक्सोच्या सहाय्याने कट करू शकत नाही शीट. तर ते शीट करण्यासाठी तीन कटरचा वापर करणार. तीन कटर म्हणजे एक मोठी प्रकारची सीझर असते ती, म्हणजे ते एकदम असं आपण पेपर कसा कट करतो सीझरच्या सहाय्याने तसं तीन कटर त्या शीटला कट करायचं असतं. म्हणजे आपल्या हाताला पण लागत नाही आणि साईज ऍक्च्युअल मध्ये कट होते. आणि त्याला आपण काय करतो एका टेबलवरती शीट पूर्ण अंथरून देतो आणि त्याला ते कट करावं लागतं. कारण की त्याला आपण व्हाईस मध्ये पण फिट करू शकणार नाही. कारण की व्हाईस मध्ये जर फिट केला तर तो पूर्णपणे बेंड होऊन जाईल, काहीच कामाचा राहणार नाही. आणि एवढा मोठा सीट आपण व्हाईस मध्ये कसं काय फिट करणार? फिट होणारच नाही. किती स्टँडर्ड साईज असते माझ्या मध्ये 8x4चा सीट असतो तो. आलं लक्षात सर्वांच्या? चिजल पण तुम्हाला सांगितलेली चिजलचा वापर आपण कशासाठी केला जातो. जॉबची जी चॅम्परिंग असते चॅम्परिंग करण्यासाठी या चिजलचा आपण वापर करत असतो जॉबला. आणि जे आपलं तुम्हाला आता कार्पेंट्री शॉप नाही, कार्पेंट्री शॉप मध्ये पण जास्त प्रमाणात चिजलचा वापर केला जातो. कारण की जे मटेरियल असतं त्या ठिकाणी चिजलच्या साहाय्याने आणि हॅमरिंगच्या साहाय्याने तिथला जो भाग असतो तो त्या चिजलच्या साहाय्याने काढला जातो. ड्रिल आहे. हे बघा अशा प्रकारे ड्रिल असते. आपण जे 60 mm तुम्हाला सांगितलं सेंटर पंच आणि 90 mm चा जो आपलं 90 डिग्रीचा जो सेंटर पंच आहे, सेंटर केल्यानंतर आपण काय करतो हे बघा आता हा पॉईंट दिलेला ड्रिलचा, तिथे आपण पंच केलेले हा जो पॉईंट असतो त्या पंच मध्ये फिक्स होतो, म्हणजे त्याच ठिकाणी ड्रिल करतो. म्हणून आपण त्याला काय करतो त्या पंचच्या सहाय्याने पंचिंग करून घेत असतो, म्हणजे जेणेकरून त्या भागाचं वरती म्हणजे ड्रिल जे आहे ते ड्रिल त्याच पॉईंट वरती होणार.
ड्रिलचं मटेरियल सांगेल का कोणी काय असतं? कोणत्या मटेरियल पासून बनवलं जातं ड्रिल? आयरन पासून सर. कास्ट आयर्न? कोण सांगेल? आयरन सर. नाही ना रे, आयरन कसं काय? स्टील. आमच्याकडे आहे ना सर लोखंडाचं पण. काय? ड्रिल. नाही नाही, मला आनंद तुझं लक्षात नाही आलं. काय आन्सर आहे मला सांग. हे जे ड्रिल जे आहे, हे ड्रिल आपल्याला MS प्लेट वरती ड्रिल करण्यासाठी वापरायचे. जे MS मटेरियल आहे ते लोखंडाचं आहे. स्टील. स्टील हो, पण मग पूर्ण काय काय वापरतो स्टील म्हणजे कोणतं स्टील आहे ते? स्टील आहे पण मग कोणतं स्टील? आनंद सांग बाळा. नाही सर मला नाही सांगता येणार ते. हो ना, कारण की बघ, आपण लोखंडाचा जो पार्ट आहे त्याला ड्रिल करायचे. ते लोखंडाच्याच याने लोखंड काढल का ते? म्हणजे ते मटेरियल काढल का ते? नाही सर नाही काढणार लोखंड. नाही काढणार ना, कारण की कसं काय ते मॅच होणार? कारण की त्याच्यासाठी काय होईल, लोखंडाला त्याच्यापेक्षा जास्त हार्डनेस मटेरियल लागेल. हे जे ड्रिल जे आहे त्याचं मटेरियल जे आहे ते हाय स्पीड स्टील HSS त्याच्या सहाय्याने ड्रिल बनवलेले असतात. म्हणजे ते कोणत्याच मटेरियल वरती हे होत नाही. ज्यावेळेस आपण त्याला ड्रिल मारत असतो तर पूर्णपणे स्पीड मध्ये, म्हणजे पूर्ण एकदम असं बर काढली जाते. म्हणजे त्याचं जे आपले लोखंडचे मटेरियल असतं, म्हणजे MS वगैरे असेल, कास्ट आयर्न असेल, काय असो, त्याच्यावरती एकदम स्पीडली हे ड्रिल चालतात. हे जे हाय स्पीड स्टीलच्या मटेरियलने बनवलेले असतात हे. कमी वेळेत जास्त मटेरियल काढतात आणि त्याचे जे पॉइंट्स असतात ते जास्त दिवस टिकून राहतात. नेक्स्ट आता टॅप्स आहे, टॅपिंग आहे. हे टॅपिंग आपण एक्सटर्नल थ्रेडिंग साठी वापरतो की इंटरनल थ्रेडिंग साठी वापरतो? मागील प्रॅक्टिकल मध्ये मी टॅपिंगचं सांगितलेलं आहे तुम्हाला. इंटरनल. इंटरनल सर. तुमचं चांगलं प्रकारे लक्ष होतं प्रॅक्टिकल. मागच्या वेळेस जे घेतलं चांगलं लक्ष ठेवलं तुम्ही. हे बघा, इंटरनल साठी आपण टॅपिंग वापरतो. आपण जो अँगल फिटिंगचा जॉब घेतलेला आहे या सेमिस्टरला, तर त्याच्यामध्ये आपण 2 टॅपिंग घेतलेले, म्हणजे 2 ड्रिल केलेले. तर त्या दोन्ही याला आपण टॅपिंग घेतलेली. तर त्यावेळेस आपल्याला टॅपिंग करावं लागणार आहे. त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल टॅपिंग कशा प्रकारे केली जाते आणि ड्रिलिंग कशा प्रकारे मारले जाते जॉबवर. त्यावेळेस तुम्हाला मी सांगाल परत येईल.
टॅपिंगचा वापर, कारण की टॅपिंगचा परत होणार. डायचं पण झालेलं आहे. डाय कशासाठी वापरतो आपण? एक्सटर्नल थ्रेडिंग. बरोबर. एक्सटर्नल. बरोबर. एक्सटर्नल. ह्या डायच्या सहाय्याने आपण कमी वेळेत थ्रेडिंग करू शकतो. कारण की जर एखाद्या पाईपवरती जर थ्रेडिंग करायची जर असेल, जर डाय जर नसेल, तर मग आपण काय करावं लागतं, एखाद्या वर्कशॉप मध्ये जावं लागतं. तो लेथ मशीनवरती तो पाईप फिट करतो. पाईप फिट करून मग त्याला त्या टूलच्या सहाय्याने थ्रेडिंग करतो. ऍडजस्ट थ्रेडिंग ऍडजस्टमेंट लावून मग त्याला तो थ्रेडिंग करतो. पण मग जर हेच जर डाय जर असला आपल्याकडे, त्या पाईपला फिट करायचं घरच्या घरी सुद्धा आपण थ्रेडिंग करू शकतो त्याला, म्हणजे कमी वेळेत आणि लगेच थ्रेडिंग. मशीनची गरज नाही लागणार त्याला, लगेच थ्रेड होऊन जाणार. हे बघा, आता मी तुम्हाला ड्रिलचं सांगितलं स्टार्टिंगला. जो बेंच वाईस आहे त्याला आपण सीट लॅम्प वापरत असतो. बेंच वाईसला, ड्रिल मशीनच्या बेंच वाईसला. हे बघा, आता हे ड्रिल मशीन, हा ड्रिल मशीनचा चेक आहे. हा ड्रिल स्पिंडल आहे, फिडलीवर दिलेला. म्हणजे या फिडलीवरच्या सहाय्याने आपण त्या ड्रिलला खाली आणू आणि पूर्ण जे असेल ते ड्रिल मारून कंप्लीट करू. हा कॉलम दिलेला आहे, इकडे स्विच असतात आणि हा बेस दिलेला आहे खाली. आणि हे जी ऍडजस्टमेंट दिलेली आहे ना, जर ह्या साईज मध्ये आपण जॉब जर फिट करू शकत नसेल मोठ्या साईजचा, तर आपण काय करणार, ह्या टेबलला खोलून घेणार, म्हणजे ढिल्ला करणार, मग त्या बाजूला शिफ्ट करणार. शिफ्ट केल्यानंतर काय होईल, हा बेस बाजूला आणि हा टेबल बाजूला असेल, त्याच्यामुळे आपण काय करणार, पहिले मग तो जॉब ठेवून घेणार. किंवा जॉब जर मोठ्या साईजचा आहे तर मग हा पोर्शन कमी पडतोय, तर मग आपण काय करणार, ह्या टेबलला डायरेक्ट खाली घेणार. खाली घेतल्यानंतर मग तिचा जॉब हा तिथं त्याच्या साईज मध्ये फिक्स करणार. इथे फिक्स करणार. फिक्स केल्यानंतर मग त्याचं परफेक्ट ड्रिल होणार. आपल्याकडे असेच ड्रिल मशीन आहे वर्कशॉप मध्ये. ज्या वेळेस आता हे ड्रिल केलेले आहे, ड्रिल साईज 5 mm केलेली, जर अजून 1 mm जर मटेरियल कट करायचं जर असेल, तर आपण काय करणार, तुम्हाला मी रिमरचं पण सांगितलेलं होतं. हे रिमर आपण हँड रिमरच्या सहाय्याने पण त्याला रिमरिंग करू शकतो. आणि जर मशीनवरती जर करायची जर असेल फास्ट लवकर, तर आपण ह्या चेक मध्ये त्या रिमरला फिट करून घेणार. फिट केल्यानंतर इथे जॉब असणार, लगेच 1 mm जे असेल ते आपलं मटेरियल या रिमरच्या सहाय्याने आपण ताबडतोब कट करून घेणार. त्याच्यासाठी आपण हे रिमर वापरले जातात. स्टार्टिंगला जर आपण ड्रिल न मारता डायरेक्ट रिमर वापरलं, तर रिमर होईल का? नाही होणार, कारण की त्याला पॉईंट दिलेले नाही. रिमर हे जे आहे, ऍक्च्युअल जर अगोदर काही ड्रिल केलेलं असेल तर त्याच वेळेस त्या रिमरचा वापर केला जातो. डायरेक्ट जर ड्रिल वगैरे काही नसेल, त्याला राऊंड जर केलेलं नसेल, काही बोर मारलेलं नसेल, तर त्या ठिकाणी आपण रिमर वापरू शकत नाही. ज्या ठिकाणी ड्रिलिंग केलेली आहे, बोरिंग असेल, त्या बोरिंग मध्ये आपण त्या रिमरच्या सहाय्याने ते जे एक्स्ट्रा मटेरियल जे असेल, ते एक्स्ट्रा मटेरियल आपण या
रिमरच्या साहाय्याने कट करू शकतो. ही फाईल आहे आपल्या. या फाईलवरती पूर्ण डिटेल्स दिलेली आहे. कशा प्रकारे फाईल असते. एवढा भाग हार्डनेस केलेला असतो. जो आपण जॉबवरती फायलिंग करत असतो, त्या फायलिंगला वापरण्यासाठी एवढा भाग वापरत असतो आपण. हा पूर्ण हार्डनेस केलेला असतो. म्हणजे ज्या वेळेस आपण जर जॉबवरती फाईल घासतोय, जर हा भाग जो आहे, जर हार्डनेस जर नाही केला तर काय होईल? जॉबवरलं मटेरियल पण निघणार नाही आणि ही फाईल पूर्णपणे घसून जाईल. त्याला काहीच राहणार नाही. ते हार्डनेस केल्यामुळे काय होतं, ही जी फाईलचं जे आहे ते फाईल काय करतं, तर पुढच्या जॉबचं मटेरियल काढायचं काम करतं. हँडल दिलेलं आहे. हा हँडल आपण लाकडी आणि प्लॅस्टिक अशा 2 प्रकारामध्ये वापरत असतो, जेणेकरून ग्रिप मिळावे आणि मटेरियल जास्त कट होणार. त्याच्यासाठी त्या लाकडी हँडल आणि प्लॅस्टिक हँडलला त्यांनी काय केलेलं राहतं, नर्लिंग दिलेली असते, म्हणजे त्याला डॉटेड दिलेलं असतं, म्हणजे जेणेकरून आपला जो हँड असतो तो फिट पकडत मटेरियल जास्त प्रमाणात काढत, सटकणार नाही हातामधनं ते. अशा प्रकारे शेप असते. सिंगल कट फाईल आणि ही डबल कट फाईल. या प्रकारे अशी डबल कट दिली बघा. साईडला जे कॉर्नर्स असतात हे डायरेक्ट प्लेन असतात. जसे इथे डबल कट दिलेले तसे हे साईडला नसतात. साईडला सिंगलच कट असतो. हे फाईलचे प्रकार दिलेले इथे. हे बघा, हे सिम्बॉल्स बघा. ही हाफ राऊंड फाईल आहे. जिथं रेडियस असेल जॉबला त्याच ठिकाणी या हाफ राऊंडचा वापर करत असतो आपण. आता ही स्क्वेअर फाईल आहे. स्क्वेअर फाईल आपण काय राऊंडनेसला वापरणार नाही. जिथे ड्रिल केलेले त्या ठिकाणी जर वापरलं तर ते जो ड्रिलचा भाग आहे तो डायरेक्ट स्क्वेअर होऊन जाईल. ज्या ठिकाणी आपण व्ही शेपचा जॉब करतोय, समजा व्ही ब्लॉकचा व्ही फिटिंग असेल, तर त्यावेळेस आपण ह्या ट्रायंग्युलर फाईलचा पण वापर करणार आणि या स्क्वेअर फाईलचा पण वापर करणार. या स्क्वेअर फाईलचा वापर आपण त्या व्ही शेप मध्ये ह्या फाईलला ह्या अँगलच्या सहाय्याने करणार. त्याच्यानंतर आपण राऊंड जॉब आहे म्हणजे ड्रिल मारलेलं आहे, त्या ड्रिलच्या येथे जर एक्स्ट्रा मटेरियल जर असेल तर ह्या राऊंड फाईलचा वापर करतो आपण. नेक्स्ट म्हणजे मागील प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला फाईलचे जे प्रकार असतात त्या प्रकारासंदर्भात पूर्ण डिटेल्स दिलेली आहे. कोणती फाईल कोणत्या ठिकाणी वापरली जाते आणि कशा प्रकारे त्या जॉबचं मटेरियल कट केलं जातं, हे सगळे डिटेल्स तुम्हाला सांगितलेली. परत तुम्हाला एकदा हे जॉबचे हे दाखवलेले तुम्हाला टाइप्स वगैरे कशा असतात. फाईल कार्ड पण आपण तुम्हाला मी मागच्या प्रॅक्टिकल मध्ये सांगितलेले. फाईल कार्डचे 2 प्रकार असतात. हे जे फाईल कार्ड आहे याला आपण पॉइंट्स घेतलेले, म्हणजे जे बर्स असते
बर काढण्यासाठी या फाईल कार्डचा वापर करत असतो. आणि जे पॉलिश पेपरची फाईल कार्ड असते की जे साईडला जी बर आलेली असते, तर त्याच्यासाठी त्या पॉलिश पेपर फाईल कार्डचा वापर करतो आपण. अशा प्रकारे हँडल दिलेला असतो. आणि हे फाईल कार्ड जे असते, आपली जी फाईल जी आहे, आपण फाईल केलेली असते जॉबवरती, तर हे जे टीथ असतात, तुम्हाला हे टीथ बघा, हे टीथ मध्ये बर अडकलेली असते. आता ही बर अडकून बसल्यानंतर काय होतं, ते जॉबवरती जास्त प्रमाणात जे मटेरियल निघतं, तर ते यात जर बर अडकलेली जर असेल तर ते मटेरियल कमी प्रमाणात निघतं. तर मग त्याच्यासाठी ती बर काढण्यासाठी आपण या फाईल कार्डचा वापर करतो. म्हणजे पूर्ण क्लीन होऊन जाते ती टीथ वगैरे जे असतं याचे, ते पूर्ण क्लीन होऊन जातं फाईलची. म्हणजे जास्त मटेरियल कट होतं आणि एकसारखं पॅरलल मटेरियल कट होतं. बॉल पेन हॅमर आहे. हॅमरचा वापर आपण वर्कशॉपमध्ये सर्वच कामांसाठी करत असतो. आपण जे घरगुती हॅमर वापरतो, वर्कशॉपमध्ये हॅमर जे वापरतो, तो बॉल पेन हॅमर वापरत असतो. हे क्रॉस पेन जे हॅमर आहे, ते आपण घरगुती कामासाठी किंवा जे वर्कशॉपमध्ये काही रेग्युलर काम जे असेल, तर त्या कामांसाठी बॉल पेन हॅमर वापरत असतो आपण. हे जे हॅमर असतं, हे कार्पेंट्री शॉपमध्ये वापरले जातात. हे जे हॅमर आहे, आपली बॉल पेन हॅमर, याचे जे स्टँडर्ड साईज असते, जी स्टँडर्ड साईज सांगेल कोणी? कोणत्या कोणत्या साईज मध्ये असेल? छोट, मीडियम, मोठ्यामध्ये, म्हणजे स्मॉल, बिग, कोणतं असतं? त्याची स्टार्टिंगची जी साईज असते ती 250 ग्रॅम असते, 250 ग्रॅम. आणि परत जी असते आपली 250 ग्रॅम मध्ये असते. परत जसं आपण जॉबवरती पंचिंग करायची, आपण जे पंचिंग करणार आता मार्किंग वरती, तर त्यावेळेस आपण काय करणार, काम बघून त्या हॅमरिंगचा वापर करतो. जर आपलं आता काम छोटंच आहे, जर त्या ठिकाणी जर आपण 1 किलोचा हॅमरिंग घेतला, तर त्याला हॅमरिंग करता येईल का? नाही करता येणार. म्हणजे ते काम बघून त्या हॅमरिंगचा वापर केला जातो. म्हणजे आपण जे आता पंचिंग करतोय, त्या पंचिंगचा 250 ग्रॅमचा हॅमरिंग लागेल. बॉल पेन हॅमर जो आहे, तो आपण साईज जे आहे, म्हणजे वेट आहे त्याच्यात, ते वेट आपण 250 ग्रॅमचा आपण हॅमर वापरणार. किंवा 500 ग्रॅम, 500 ग्रॅम जास्त होतो, पण मग आपण ते 2 साईज मध्ये वापरू शकतो. पण तसं आपण 1 किलोचा वापरू शकत नाही त्या पंचिंग साठी, कारण की जास्त साईज होणार ना त्याची. एवढा मोठा हॅमर कसं काय वापरणार त्या पंचिंगला? स्क्रू ड्रायव्हर आहे. स्क्रू ड्रायव्हरचा वापर आपण सर्वच ठिकाणी करत असतो. इलेक्ट्रिशियन झालंय, परत जे पार्ट्स वगैरे जर घरामध्ये जे आपण हँडल वगैरे लावलेले असतात दरवाज्यांना, त्याला पण बहुतेक ठिकाणी स्क्रू लावलेले असतात. किंवा जी कडी वगैरे असते घराची वगैरे, त्याला ते स्क्रूने फिटिंग केलेली असते. म्हणजे बहुतेक ठिकाणी आपण जे आहे, तर स्क्रू ड्रायव्हरचा वापर करत असतो. जर एखादा इलेक्ट्रिक पार्ट असेल, तर इलेक्ट्रिक पार्ट जो असतो, तो पूर्णपणे स्क्रू ड्रायव्हर वरती
अवलंबून असतो, कारण की त्याची जी फिटिंग जी असते त्याला पूर्ण स्क्रू ड्रायव्हरने फिट केलेले, म्हणजे त्याला जे स्क्रू दिलेले असतात ते पूर्ण स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने फिट केलेले असतात. आणि ज्यावेळेस रिपेअरिंग करतो तर त्यावेळेस पहिला जो पार्ट असतो तो स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने ते रिपेअरिंग वाला जो त्याला त्या पार्टला ओपन करून रिपेअर करत असतो. त्याच्यानंतर हे वेगवेगळे प्रकारचे स्पॅनर दिलेले आहे. स्पॅनरचा वापर आपण बहुतेक ठिकाणी करतो. आपण ज्या वेळेस वर्कशॉप मध्ये जे पार्ट्स असतात ते पार्ट्स खोलण्यासाठी एलेंकीचा वापर करत असतो. बहुतेक ठिकाणी आपले जे जे पार्ट्स असतात फिट केलेले तिथे ते एलेंकी स्क्रूच्या सहाय्याने आपण ओपन किंवा फिट करत असतो, कारण की त्या ठिकाणी या स्पॅनरचा वापर आपण जास्त प्रमाणात करत नाही, कमी वापर असतो याचा. हा जो ऑफसेट स्टॉक रेंज जो आहे, हा जो स्टॉक रेंज जो आहे तो आपण जे ड्रिल मशीनवरती जो व्हाईस वापरत असतो आपण, त्या व्हाईस जो फिट करायचा असेल, म्हणजे डायरेक्ट त्याला म्हणजे फिट करायचा टाइम स्वरूपी जर फिटिंग करायचं असेल तर त्यावेळेस ह्या ऑफसेट स्टॉक रेंजचा वापर करत असतो आपण, कारण की त्याला खालील बाजूने जी आपण अँगल प्लेट तुम्हाला दाखवली सरफेस प्लेट वरती, तर तिथे त्या जे प्लेट असते जी ड्रिल मशीनची त्याला खालील बाजूने अँगल प्लेट, म्हणजे जेणेकरून त्या अँगल प्लेटच्या त्या आतल्या बाजूने आपण बोल्ट टाकू शकतो. बोल्ट टाकून त्याला त्या बेंच वाईज जो आहे त्या बेंच वाईजला आपण या ऑफसेट स्टॉकच्या रेंजच्या सहाय्याने फिट करू शकतो. ऍडजस्टेबल आहे, ऍडजस्टेबलचा पण वापर आपण बऱ्यापैकी करत असतो. हे बघा, इथं तुम्हाला जॉबचे दाखवलेली डिटेल्स वगैरे, जी आपली जॉबची साईज जी आहे या सेमिस्टरच्या ज्या जॉबची साईज 50x50, मग इथं तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणजे जॉब दाखवलेला आहे. कशा प्रकारे दाखवलेलं बघा, इथे तर रॉ मटेरियल मध्ये तुम्हाला 50x50 जॉब दाखवलेला आहे, आणि इकडं फिनिश केलेला जॉब म्हणजे फाईलच्या साहाय्याने बनवलेले जॉब बघा. इकडे दोन्ही चारही बाजूने तुमचं 2mm चं मटेरियल कट करून घेतलेले आहे, कट करून ऍक्च्युअल साईज आणलेली आहे. हे बघा, डायग्राम काढलेली आहे जॉबची. काय दिलेले आहे त्यांनी आता, हे बघा टूल्स रिक्वायर्ड दिलेले बघा. आपण ज्या वेळेस ते जॉब शीट भरतो वर्कशॉप बुक, त्याच्यामध्ये ती अशी डिटेल्स टाकावं लागते तुम्हाला. हे बघा, आता त्यांनी टूल्स रिक्वायर्ड दिलेले, काय काय वापरलेले बघा. ते बेंच वाईज वापरलेले. सर्वात अगोदर आपण व्हाईटचा वापर करतो ते बेंच वाईज दिलेले आहे त्यांनी. सेट ऑफ फाईल्स दिलेले आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांनी फाईल वापरलेले आहे याच्यामध्ये.
पूर्णतेने सेट दिलेला तो फाईलचा. म्हणजे समजा तुम्ही ट्रायस्क्वेअर फाईल वापरली किंवा हाफ राऊंड फाईल वापरली, स्क्वेअर फाईल, ट्रँग्युलर फाईल, ज्या फाईली असतील त्या रफ फाईल वगैरे या त्या सर्व डिटेल्स इथं आलेल्या आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर स्टील रूल वापरलेली जॉब करते वेळी जॉबची साईज घेण्यासाठी त्या स्टील रूलचा वापर केलेला आहे. त्याच्यानंतर जॉबचा जो अँगल आहे तर जॉबचा अँगल मोजण्यासाठी ट्राय स्क्वेअरचा वापर केलेला आहे. ट्राय स्क्वेअर पण मेन्शन केलेल्या रिक्वायरमेंट मध्ये टूल्स रिक्वायरमेंट मध्ये. त्याच्यानंतर व्हर्नियर कॅलिपर वापरलेले. व्हर्नियर कॅलिपरच्या साहाय्याने त्या जॉबची थिकनेस झाली. परत जी लेंथ असेल जॉबची ते सर्व डिटेल्स वगैरे त्या व्हर्नियर कॅलिपरच्या साहाय्याने साईज ऍक्च्युअल मध्ये मोजून घेतलेली. म्हणजे जॉब ऍक्युरेट आले किंवा नाही तर त्या व्हर्नियर कॅलिपरच्या साहाय्याने चेक करून घेतलेला आहे. आता व्हर्नियर कॅलिपर नंतर व्हर्नियर हाईट गेज दिलेला आहे. हाईट गेजचा वापर आपण कशासाठी करतो कोणी सांगेल? आनंद सांग. हाईट गेजचा वापर आपण कशासाठी करतो? स्नेहल कोण सांगत? व्हर्नियर हाईट गेजचा वापर आपण कशासाठी करतो? सांगितलं मी 10 मिनिटापूर्वी सांगितलं मी हाईट गेजचा वापर कशासाठी करतो. सरफेस प्लेट, अँगल प्लेट. To use vertical dimension from reference lines. ओके. व्हर्टिकल डायमीटर घेण्यासाठी पण आपण वापर करतो त्याचा. परत अजून कशासाठी करतो? व्हर्नियर हाईट गेजचा वापर आपण जॉब वरती मार्किंग करण्यासाठी करत असतो. जे सरफेस प्लेट असते सरफेस प्लेट वरती अँगल प्लेटच्या साहाय्याने आपण जॉबला ठेवून ह्या व्हर्नियर हाईट गेजच्या साहाय्याने आपण जॉबचं सेंटर काढत असतो. आणि सेंटर काढल्यानंतर त्या जॉब वरती वेगवेगळ्या प्रकारच्या मार्किंग पण करत असतो. त्याच्यासाठी सर्वात जास्त वापर हाईट गेजचा आपण करत असतो. आणि हाईट गेजच्या साहाय्यानेच आपण सेंटर काढू शकतो आपल्या फिटिंग शॉप मध्ये. लक्षात घ्या. हाईट गेज हा आपण जॉबचा सेंटर काढण्यासाठी जर आपला 50x50चा जॉब जर असेल तर त्या जॉबचं सेंटर काढायचं आहे. आपण स्केलच्या साहाय्याने सेंटर काढू का? स्केलच्या साहाय्याने पण सेंटर निघत पण मग तो ऍक्च्युअल अतिसूक्ष्म मापामध्ये जर काढायचं जर असेल तर या व्हर्नियर हाईट गेजच्या साहाय्याने आपण काढणार. आपण स्केल काय एक ऍक्च्युअल निश्चित अंदाजे ठेवणार जॉब वरती आणि सेंटर काढलं असं नाही. तर आपण जे व्हर्टिकल माप असतं त्याच्यासाठी पण आपण हाईट गेजचा वापर करतो जॉबचा सेंटर काढण्यासाठी. आणि जॉबवर जे वेगवेगळे मेजरमेंट असतात ते मेजरमेंट आता एक अँगल फिटिंग जो जॉब आहे आपला त्याच्यावरती आपण जे 2 ड्रिल दिलेले आहेत त्या 2 ड्रिलचं सेंटर काढावं लागणार आहे. पहिले सेंटर काढल्यानंतरच तिथे ड्रिल करावं लागणार. तर त्याच्यासाठी आपण त्या हाईट गेजचा वापर करणार. त्या दोन्ही ड्रिलचे सेंटर काढून घेणार. सेंटर काढल्यानंतर मग ते आपण ड्रिल करणार. बॉल पेन हॅमर पण दिलेला आहे. बॉल पेन हॅमर हा जो जॉब आहे बॉल पेन हॅमर कशासाठी त्यांनी वापर केला आहे? त्यांनी टूल्स रिक्वायरमेंट मध्ये काय घेतलेले आहे बॉल पेन हॅमर या जॉब वरती? जस्ट 1-2 मिनिटापूर्वी सांगितलं मी अगोदर तुम्हाला बॉल पेन हॅमर कशासाठी वापरला जातो वर्कशॉप मध्ये. 250 ग्रॅम, 500 ग्रॅम, 1 किलो.
माझ्या मते कोणी लक्ष देऊन ऐकत नाही प्रॅक्टिकल असं मला वाटतं, किंवा मग लक्षात येत नाही कोणाचं, म्हणजे समजत नाही प्रॅक्टिकल असं. सांगा, मला वाटलंच मी डबल सांगतो तुम्हाला. एक 2 मिनिटापूर्वी सांगितलं मी, बॉल पेन हॅमर आपण कशासाठी वापरतो. जे आपण आता हाईट गेजच्या साहाय्याने मार्किंग केलेली, तो जॉब कट करायचा आहे. कट करण्याच्या अगोदर आपण काय करणार, अॅन्युअल वरती तो जॉब ठेवणार आणि डॉट पंचच्या साहाय्याने आणि बॉल पेन हॅमरच्या साहाय्याने त्या जागेवरती आपण जी मार्किंग केलेली पंचिंग करून घ्या, म्हणजे जेणेकरून जी कटिंग करायची आपल्याला एक्सच्या साहाय्याने कट करायचं जॉब, तर त्या पंच वरतीच कट होणार. म्हणून आपण त्या बॉल पेन हॅमरचा वापर आपण पंचिंग साठी करतो. इथे रिक्वायर्ड दिलेली टूल्स रिक्वायर कशासाठी केला आपण. स्क्रायबर जे आहे, स्क्रायबरचा वापर आपण जॉब जो आहे त्या जॉबला मार्किंग करण्यासाठी पण करू शकतो. जो पॉइंट असतो स्क्रायबरचा, त्या पॉइंटच्या साहाय्याने आपण त्याला नॉर्मल अशी मार्किंग करून घेत असतो. आणि डॉट पंच आहे, डॉट पंच हा आपण मार्किंगच्या ठिकाणी पंचिंग करून त्या जॉबला कट करत असतो. अशा ठिकाणी त्यांनी रिक्वायर्ड टूल्स दिलेले आहे आणि त्या पद्धतीचा हा जॉबचा डायग्राम आहे. अशा प्रकारे जॉब आपण फिटिंग शॉप मध्ये करत असतो. कोणते इन्स्ट्रुमेंट वापरले जातं हे तुम्हाला मी आज सर्व डिटेल्स सांगितले. आपण ज्या फर्स्ट प्रॅक्टिकल मध्ये जे इन्स्ट्रुमेंट्स असतात ते तुम्हाला मी सांगितले होते, पण मग आता तुम्हाला हे सर्व डिटेल्स इन्स्ट्रुमेंट सांगितले, म्हणजे कशा प्रकारे ड्रिल मशीन्स असतात, वाईस मध्ये कसा जॉब फिट केला जातो, सर्व डिटेल्स तुम्हाला सांगितलेली. तर कोणाला काही प्रॉब्लेम्स असेल तर विचारा.
हे बघा आता जे फिटिंग शॉप मध्ये जे इन्स्ट्रुमेंट वापरले जातात ते तुम्हाला आता ते व्हिडिओ मध्ये मी दाखवतोय म्हणजे आपण आता तुम्हाला इमेज दाखवली होती. तुम्ही युट्यूबला पण सर्च करू शकता, चेक करू शकता. फक्त एक 2-3 मिनिटाचा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला ते इन्स्ट्रुमेंट लक्षात येतील काय काय नाही ते बघा तुम्ही. हे बघ ही सरफेस प्लेट आहे आणि स्क्रायबर बोललो होतो तुम्हाला मी. हे बघा हा स्क्रायबर आहे. हे बघा हे पॉइंट्स दिलेले बघा या स्क्रायबरला. या स्क्रायबरच्या सहाय्याने मार्किंग केली जाते आणि हा जो भाग आहे ही सरफेस प्लेट आहे. जॉब ठेवण्यासाठी आपण जे मार्किंग करतो बघा, सेंटर काढतो मार्किंग वगैरे, जी व्हर्टिकल मार्किंग वगैरे येतो त्याच्यासाठी या सरफेस प्लेटचा वापर करत असतो आपण फिटिंग शॉप मध्ये. आता ही सगळी डिटेल्स जे दाखवता येते पूर्ण फिटिंग शॉप मध्ये तुम्हाला आता कॅलिपर वगैरे दाखवले, आउटसाइड कॅलिपर, इनसाइड कॅलिपर सगळे याच्यावरती दिलेले बघा ठेवलेले. हे बघा ही अँगल प्लेट आहे. ही अँगल प्लेट आहे. हे बघा स्क्रायबर त्याला ऍडजस्टमेंट दिलेली. हे बघ ही प्लायर आहे. या प्लायरचा वापर आपण जॉब सुद्धा पकडण्यासाठी करतो, कारण की ज्या वेळेस जॉब कट केला गरम झालेला असतो मग त्यावेळेस आपण सुद्धा या प्लायरचा वापर करत असतो. हे बघा चिजल दिलेली बघा, चिजलची पॉइंट्स वगैरे. हे पंचिंग आहे, दोन्ही प्रकारचे पंच उचलले बघा ते. हा कोणता आहे? हा डॉट पंच आहे आणि हा सेंटर पंच आहे. राईट साइडचा सेंटर पंच, लेफ्ट साइड डॉट पंच. हे बघा डिग्री दिलेली बघा, ही 90 डिग्री, हा 60 डिग्री बघा. म्हणजे आपण हे ड्रिल मारण्यासाठी वापरतो आणि हा जो पंच असतो तो मार्किंग करण्यासाठी वापरतो आपण. हे डिटेल्स दिली. आउटसाइड कॅलिपर, हे बघ ही ऍडजस्टमेंट दिलेली त्याला. हे बघा त्यांनी लगेच फॉर एक्झाम्पल दाखवलं कसं माप घेतलं बघा, इंटरनल माप कशा प्रकारे घेतलं. हे बघ केलं त्याला तिथं फिक्स केला इथं. हे बघ म्हणजे त्याला ऍडजस्टमेंट नुसार बस. आता हे माप त्यांनी काढलंय, त्याचे माप घेतलेले आहे त्यांनी. हे बघा आता परत माप त्याच्यावरती ते फिक्स करताय. हे बघ आलं त्याचं माप. हे माप त्यांनी लगेच स्केलवरती मेजरमेंट घेतली. आता याचं काय करणार होते, एक्सटर्नल पण आपण याच्या सहाय्याने घेऊ शकतो आणि याला मार्किंग पण करू शकतो. हे बघ हे एक्सटर्नल माप घेण्यासाठी कॅलिपरच्या सहाय्याने हे बघा अशा प्रकारे माप घेतो. फाईल दिलेली बघा, ही फाईल कोणती? ही रफ फाईल आहे. लक्षात घ्या, ह्या फाईलच्या सहाय्याने आपण जास्त प्रमाणात मटेरियल कट करू शकतो. ही रफ फाईल आहे. ही स्मूथ फाईल. या स्मूथ फाईलच्या सहाय्याने काय होईल, जो रफनेस भाग केलेला आहे, रफनेस म्हणजे जास्त मटेरियल कट केलेले, तो कमी मटेरियल करल पण मग स्मूथ करल. ती जी जागा जी आहे, जी सरफेस जो आहे सरफेस पूर्ण स्मूथ करल, कमी मटेरियल निघेल ती.
हा ट्रायस्क्वेअर दिलेला आहे बघा, आता ट्रायस्क्वेअर अँगल दिलेले आहे. ह्या प्रकारे आपण काय करतो, अँगल मोजत असतो. हे बघा आता त्यांनी फाईल लावलेली इथे, फाईल, त्या फाईलचा अँगल बघा. म्हणजे अशा प्रकारे जॉबचा अँगल चेक केला जातो, ते दाखवत आहे. हे बघा, आता तुम्हाला मी सांगितलं होतं जे ड्रिल केलेले आहे त्या ड्रिलच्या ठिकाणी कोणती फाईल जाणार ते राऊंड फाईलच्या साहाय्याने दाखवलेले आहे. त्या राऊंड भागामध्ये फाईलच्या साहाय्याने हे केलेले. हे बघा आता इथं हाफ राऊंड म्हणजे राऊंडनेस भाग दिलेला, तिथं हाफ राऊंड फाईल वापरली त्यांनी. आता ही ट्रायंग्युलर फाईल. या ट्रायंग्युलर फाईलचा आपण जे व्ही जॉब असतात त्या ठिकाणी वापर करतो. हा बॉल पेन हॅमर याचा वापर आपण सर्व ठिकाणी करत असतो जास्त प्रमाणात. या हँड ॲक्सच्या सहाय्याने आपण मटेरियल करत असतो. सेम हँड ॲक्स आहे, हे ब्लेड आहे. हे ब्लेड समजा तुटलेला असेल किंवा चेंज करायचं असेल तिथे ऍडजस्ट दिलेली ऍडजस्टेबल, याला आपण लूज करून हे ब्लेड काढून घेणार. आणि हे बघा, हे पंच दिलेले, हे नंबर पंच आहे. ज्यावेळेस आपला जॉब कम्प्लीट होतो तर त्यावेळेस ह्या नंबरिंगच्या साहाय्याने सर, फॉर एक्झाम्पल एखादा 24 नंबर असेल तर हे पंच साहाय्याने आपण त्या जॉबला पंच मारून घेतो, नंबर देतो, रोल नंबर देत असतो. हे बघा नंबर देत असतो, असे नंबरिंग दिलेले. हे नंबर आपण हॅमरच्या साहाय्याने त्याला नंबर देत असतो त्या जॉबला कम्प्लीट झाल्यानंतर. नंबर पंच अशा पद्धतीने नंबर केलेले असतात. हे नंबर दिलेले, याच्यावरती ही जी आहे नावाचं दिलेलं आहे सर, नाव टाकायचं असेल ABCD पद्धत दिलेली, त्याच्यावरती पूर्ण डिटेल्स दिलेली. सर बोल ना सर एलंकीचा प्रकार आहे का हा? नाही, एलएनकी म्हणजे याच्यावरती काय दिलेलं आहे, जर सुमित नाव जर असेल, हे बघ सुमित नाव जर जॉब तुझा कम्प्लीट झालेला आहे, जर सुमित जर नाव असला, हा जो आहे, हे बघ हे नंबरिंग दिलेले आहे, म्हणजे 1 2 3 4 5 6 असे नंबर दिलेले. ज्यावेळेस आपला जॉब कम्प्लीट होतो तर त्यावेळेस जेणेकरून हा जॉब त्याच विद्यार्थ्याचा आहे. कारण की ज्यावेळेस आपल्याकडे एक्सटर्नल येत असतात ओरल आणि प्रॅक्टिकल घेण्यासाठी कॉलेजला येत असतात, तर त्यावेळेस ते काय करतात, त्या विद्यार्थ्याचा जॉब बघतात, रोल नंबर 24 वाला आला, ठीक आहे 24, त्याच्यावरती तो नंबरिंग बघतात, तर जॉब याचाच आहे किंवा नाही ते चेक करण्यासाठी. त्याच्यासाठी आपण हे नंबर पंच वापरत असतो. म्हणजे त्याला त्या जॉब कम्प्लीट झाल्यानंतर त्याला डायरेक्ट रोल नंबर टाकून घेत असतो. जर आपण जर 2 विद्यार्थ्यांमिळून जर जॉब दिलेला जर असेल तर मग काय करत असतो, त्या दोन्ही विद्यार्थ्यांचा आपण त्याच्यावरती रोल नंबर टाकत असतो. आणि रोल नंबर झाले तर त्याच्यानंतर समजा जर त्या विद्यार्थ्याचे जर नाव टाकायचे त्याच्यावरती, तर A to Z असे नंबरिंग दिलेले असतात. म्हणजे त्याचं डायरेक्ट आपण नाव त्या जॉबवरती डायरेक्ट हॅमरिंग करून डायरेक्ट नाव येऊ शकतं. फॉर एक्झाम्पल सायली नाव असेल तर ह्या नंबरिंगच्या साहाय्याने आपण ते नाव टाकत असतो हॅमरिंग करून. अशा प्रकारे ते नंबर पंच असतात. त्या नंबर पंचचा वापर आपण याच्यासाठी करत असतो.
शेवटी करत असतो ज्यावेळेस जॉब कम्प्लीट होतो ना आपला, त्यावेळेस आपण ते नंबर पंच वापरत असतो. आपण शक्यतो काय आहे, जे नावाचे जे आहे A to Z ते वापरत नाही शक्यतो. फक्त नंबर पंच असतात रोल नंबर साठी आपण ते वापरत असतो. ओके सर. ज्यावेळेस तुम्ही युट्यूबला जाल त्यावेळेस फिटिंग शॉप जॉब टाका किंवा अँगल जॉब टाका, अँगल फिटिंग टाका, व्ही जॉब टाका तुम्ही युट्यूबला, तुम्हाला सर्व प्रकारचे आणि फिटिंग शॉप मध्ये कोणते कोणते इन्स्ट्रुमेंट वापरले जातात तुम्हाला हे सर्व मटेरियल या युट्यूब वरती भेटत जाईल. म्हणजे जेणेकरून तुम्हाला जे आता आपण ऑनलाईन तुम्हाला दाखवले, जे इमेज दाखवले, तुम्ही ऍक्च्युअल बघा रफ फाईलचा वापर आपण कशासाठी करतो, स्क्रू ड्रायव्हरचा वापर कशा, सगळे डिटेल दाखल तुम्हाला इनसाइड कॅलिपर, व्हर्नियर कॅलिपर, कशा प्रकारे त्या जॉबला ते वापरतात, कशा प्रकारे त्या मेजरमेंट घेतलं जातं जॉबचं, सर्व तुम्हाला ह्या युट्यूब मध्ये सगळे डिटेल समजेल. तुम्हाला 1-2-3 व्हिडिओ जरी तुम्ही बघितले युट्यूब वरती फिटिंग शॉपचे, तरी तुम्हाला खूप माहिती मिळेल. म्हणजे फिटिंग शॉप मध्ये, म्हणजे तुम्ही फिटिंग शॉप मध्ये यायच्या अगोदर जरी असे 2-3 व्हिडिओ जरी बघितले तरी तुम्हाला फिटिंग शॉप मध्ये अडचण येणार नाही. स्टार्टिंगला तुम्ही लगेच सांगाल हे इन्स्ट्रुमेंट कशासाठी वापरलं जातं आणि ते इन्स्ट्रुमेंट कशा प्रकारे वापरलं जातं. म्हणजे तुम्हाला या ऑनलाईन मध्ये हे युट्यूब जरी बघितले तुम्ही 2-3 व्हिडिओ, तरी तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती मिळेल. आपण तर ऍक्च्युअली माहिती देतोच आहे, पण मग व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला जास्त प्रमाणात एक्स्ट्रा माहिती मिळेल. फिटिंग शॉपच्या जरी नावाने तुम्ही सर्च केले तरी खूप व्हिडिओ येतात, खूप व्हिडिओ बघायला मिळतील तुम्हाला. यामधले काय काय आहे सर आमच्याकडं? कसले, कोणते? काय विचारलं माझ्या लक्षात नाही. नाही सर, आमच्याकडे आहे ना, हे यामधून काय काय होते? कुठे रे? आमचं मशीन होतं ना सर, इंडक्शन मोल्डिंगचं, मग त्याला लागायचे ते. अच्छा अच्छा अच्छा. असेल ना, मग तुझे मटेरियल भरपूर असेल माझ्यामध्ये, याच्यामधले जे मटेरियल्स असतात ते हा खूप आहे तुझ्याकडे सर, असतात. फक्त ते हो हो. गावाला इकडं नाहीये. अच्छा 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 अच्छा. नाही आता मशीन म्हटल्यानंतर तुला स्क्रू ड्रायव्हर, हॅमर झाले, परत हे बाकीचे जे मटेरियल्स जे आता तू सरफेस प्लेट वगैरे, आता तू मशिनरी म्हटल्यानंतर तुझ्याकडे वर्कशॉप असेल, ते वर्कशॉप मध्ये सगळे मटेरियल तुझ्याकडे असतील. आता फाईल झाली, फाईल सुद्धा तुला माहिती असेल, सर्व डिटेल्स असेल. ठीक आहे. आता काय, आता एवढी डिटेल्स आपण सांगितली, काही प्रॉब्लेम्स असतील तर विचारा. कोणतं मटेरियल कुठे वापरलं जातं विचारा, काही प्रॉब्लेम नाही आहे, आपल्याकडे वेळ आहे अजून. आनंद, सर काही विचारायचं असेल विचारा, म्हणजे काही शंका नाही असेल. काही डाऊट नाही सर. कारण तुम्हाला आता हे प्रॅक्टिकली करायचं असेल. सर आपली वर्डप्रेस लिंक आहे का? कसली? वर्डप्रेस. वर्डप्रेस जे आहे आता त्याची लिंक आहे. आम्ही काय करत असतो, हे ज्या वेळेस आपण लेक्चर होत असतात ते जर रेकॉर्ड करतो, रेकॉर्ड करून आपण युट्यूबला टाकत असतो. आणि वर्डप्रेसला पण मग तुम्ही बघू शकता, याचे वर्डप्रेसची आपली लिंक आहे, त्याच्यावरती सर जर तुम्ही, बोल ना. ग्रुपवर शेअर करा ना सर. ठीक आहे, चालेल, काय हरकत नाही. वर्डप्रेसची तुम्हाला मी लिंक शेअर करतो. आणि युट्यूबची लिंक असते ती, ते युट्यूबच्या लिंकला जरी तुम्ही गेले तरी तुम्हाला हे जे आपण जे प्रॅक्टिकल्स घेतलेले हे तुम्हाला नंतरून पण ऐकण्यासाठी भेटतील. तुम्ही नंतरून पण ते, समजा जे ऍबसेंट असतात ते मुलं बघू शकता, आपण मागील प्रॅक्टिकलला काय झालं ते परत, म्हणजे 2 किंवा 4 दिवसानंतर म्हणजे त्यांना वाटेल तेव्हा ते परत ऐकू शकता आणि बघू शकता, पीपीटी वगैरे बघू शकता. ओके सर. ते ग्रुपवरती मी शेअर करतो.
ओके सर. हो हो. चालेल. अजून काही विचारायचं कोणाला? नेक्स्ट प्रॅक्टिकलला आपण तुम्हाला ड्रॉइंग देऊ आणि जर झालंच, जर तुमचं दिवाळीनंतर जर काही नोटिफिकेशन जर आलं तर तुम्हाला डायरेक्ट फिजिकली आपण दाखवू. जर नाहीच झालं तर आपण आता तुम्हाला नेक्स्ट प्रॅक्टिकलला डायरेक्ट ऑनलाईन जे आपले वर्कशॉप आहे त्या वर्कशॉपमध्ये आपण तुम्हाला जॉब कशा प्रकारे केले जातात, आता तुम्हाला युट्यूब वरती कसं दाखवलं तसंच आपण आपल्या जे वर्कशॉप जे आहे कॉलेजचं वर्कशॉप त्या वर्कशॉपमध्ये व्हिडिओ ऑन करून तुम्हाला जॉब कशा प्रकारे केले जातात हे तुम्हाला आपण नेक्स्ट प्रॅक्टिकलला दाखवणार आहे. काही अजून डाऊट्स असेल तर विचारा. ठीक आहे. काही जर डाऊट जर नसेल तर सर्वांनी आपले व्हिडिओ ऑन करा. प्रेझेंटी घेऊन टाकू आपण. सर ऑफलाईन कधी सुरू होणार आहे? ऑफलाईनचं तसं अजून आता शाळा वगैरे ग्रामीण भागात तर चालू झालेलं आहे. शालेय मंत्री ते वर्षा गायकवाड मॅडम आहे, पण मग आपल्या तंत्र शिक्षण ते उदय सामंत साहेबांच्या अंडर जातं. त्याच्यामुळं मग आता त्यांचं ज्यावेळेस जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच करता येणार नाही. ज्यावेळेस त्यांचं नोटिफिकेशन येईल त्यावेळेस आपलं फिजिकली चालू होईल. ओके सर. सर बोल ना पण आता. गव्हर्नमेंटचं असं आहे की सेकंड 2 व्हॅक्सिन झाल्याशिवाय नाही उघडणार आहे ना वाटतं. त्यांनी दिलेलं आहे, काय दिलेलं आहे त्याच्यावरती 18 इयर्स म्हणजे विद्यार्थ्याचं 18 वर्ष पूर्ण झालेलं पाहिजे आणि जरी त्यांनी 1 व्हॅक्सिन किंवा 2 व्हॅक्सिन घेतलेले तर ते कंपल्सरी येऊ शकतात. आणि ज्या विद्यार्थ्याला समजा व्हॅक्सिन त्यांनी घेतलेली नाही पण मग त्याची यायची इच्छा आहे पण मग हे ते विद्यार्थ्याची जबाबदारी येऊ शकतं असं त्यांनी दिलेलं आहे. सर बघू आता माझी नेक्स्ट बहीण होती ना, दिवाळी. बहीण माझी हा. म्हणजे कझिन आहे तर ती गव्हर्नमेंट कॉलेजला आहे. ती गव्हर्नमेंट कॉलेजला आहे ती. तर तिचं 17 इयर आहे. तर मग तिच्या कॉलेजमध्ये आलं होतं पण तिथं 3rd इयरचे आणि 2nd इयरचे मुलं चालू केले कारण त्यांचं 18च्या पुढे आहे ना एज. बरोबर. म्हणे 18च्या आम्हाला पुढे. बघ ती म्हणे आम्हाला आहे ना सेकंड व्हॅक्सिन घेतल्याशिवाय नाही सोडत आहे म्हणे अजून. हो हो. कारण की त्यांनी कसं केलेलं आहे जे 18च्या पुढे असतील त्याच विद्यार्थ्यांना त्यांनी कंपल्सरी केलेले आहे.